फलकाच्या जोरावरती सुपर 4 काढले जातील, सेमी फायनलिस्ट जाहीर केले जातील आणि हा सामना महत्वपूर्ण असणार खास करून जय साई भैरी संघासाठी. साई भैरी आणि साई रत्नाने मात्र दोन्ही विजय संपादन केले, तर साई भैरी संघाच्या नावावरती उपस्थित क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी या ठिकाणी ब गटातील सामने या ठिकाणी पूर्ण खेळून झालेले आहेत. ब गटातील या ठिकाणी पोझिशन आपण या ठिकाणी जाहीर करतो आहोत. साई गणेश संघ साखळी गुण 2, साई रत्न संघ 3 सामने साखळी गुण 8, साई भूषण 3 सामने साखळी गुण 4. या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती येतो साई गणेश संघ आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे साई रत्न. उपस्थित क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी ब गटातील 60 सामने या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. पहिल्या स्थानावरती आहे साई गणेश आणि दुसऱ्या स्थानावरती येतो साई रत्न. यानंतर सर्वोत्तर सामना संपल्यानंतर आपण या ठिकाणी अ गटाची पोझिशन या ठिकाणी आपण जाहीर करू. उद्या या ठिकाणी 2 सेमीफायनल सामने आपण पाहणार आहोत. अ गटातील विजेता विरुद्ध ब गटातील उपविजेता आणि दुसरा सेमीफायनल सामना ब गटातील विजेता विरुद्ध अ गटातील उपविजेता. त्यानंतर अंतिम सामना आणि एक महिलांचा प्रदर्शनीय सामना या ठिकाणी साई श्रद्धा आणि साई सबुरी या 2 संघादरम्यान होणार उपस्थित क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी धन्यवाद. तिसरी चढाई टू डायमेंड 6 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू आहे साई गजानन संघाचा. यावी संतोष पेटकर येतोय, आपल्या उजव्या बाजूने चढाईला सुरुवात करेल. बाबू तोरणकर याच्याकडे रसिक प्रेक्षकांचं लक्ष, कबड्डी रसिकांचं लक्ष लागून राहतंय आणि मध्यरक्षकाला बाद केलाय. 1 पॉइंट मिळतोय. थर्ड रेड आहे, तिसरी चढाई असेल. सिद्धेश सावंत येतोय, तो पहिल्या दिवसाचा बेस्ट खेळाडू म्हणून त्याला गौरवण्यात आलं होतं साई प्रीमियर लीग मध्ये. असा हा खेळाडू आहे. पाहूया त्याची पुनरावृत्ती या खेळामध्ये करतोय, आजच्या सामन्यामध्ये करतोय. एक आणि पंच भीती राहत आहे, तर पाहूया पंचाची 2 मोहरे बाद करायचा पंचाने जाहीर केलंय. 2 गुण होत आहेत, 2 गुण मिळत आहेत. सिद्धेश सावंत याची पहिलीच रेडी यशस्वी ठरते, महत्वपूर्ण ठरते. 2-1-2-2 अशी फळी लावली जाते. चढाईपट्टूचा उजवा कॉर्नर सांभाळतो योगेश उमरे आणि डाव्या बाजूला आहे तो संतोष उर्फा बाबू तोरणकर आणि 8 नंबर जर्सी धारण केलेला चढाईपट्टू. यावी चढाईसाठी ते सुगंध पाटील गावकरी कार्यक्षेत्रातले हे पूर्ण अंकी वापरतोय. कोणत्याही प्रकारचा पॉईंट नाही देत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत येतोय. सिद्धेश सावंत ज्याने थर्ड रेड मध्ये आपल्या संघासाठी 2 मोहरे टिकले होते, असा चढाईपट्टू 5 मोहरे क्रीडांगणात असताना सावध राहावं लागणार आहे. योगेश कळंबटे अजूनही क्रीडांगणात आहे. महेश हवेलकर अंत्यंतर यावेळी क्रीडांगणात आहे. जबरदस्त कामगिरी सुगंध आणि योगेश कळंबटे याच्याकडून. रायडर सिद्धेश सावंत बाद ठरतोय. एक खेळाडू उपस्थित होईल तर क्रीडांगणाच्या बाहेर जातोय सिद्धेश सावंत. 6 नंबर जर्सी धारण केलेला संतोष पेटकर सगळ्या कशा चढाई करताना 6 मोहरे क्रीडांगणात आहे. उजवा कॉर्नर योगेश उमरे, डाव्या बाजूला आहे बाबू तोरणकर. बोनस साठी केलेला प्रयत्न चांगलं बदल आहे. रॅपिड मध्ये फ्लाइंग किक घेऊन पाठ करण्याचा प्रयत्न होता. मात्र कोणत्याही प्रकारचं पॉईंट न घेता आपली चढाई पूर्ण करून क्रीडांमध्ये परत होते. योगेश उमरे प्रथमच क्रीडांगणामध्ये येतोय चढाईसाठी. 6 मोहरे क्रीडांगणात असतील. बोनसची संधी उपलब्ध असणार आहे. पाहूया कोणत्या स्वरूपाचा पॉईंट आपल्या संघासाठी मिळवून देतोय. तर डिफेन्सिव्ह पवित्रा घेऊन क्रीडांगणामध्ये परत जातोय. लक्ष लागून राहतो या चढाईवरती. महत्वपूर्ण सामना आहे खास करून साई भैरी साई परफेक्ट अँगल सुगात काढून रायडर बाद योगेश उमरे बाद ठरेल आणि पॉईंट मिळेल साई गजानन संघाला. थर्ड रेड आहे सूरज कांबळे, भरदार शरीर यष्टीचा हा चढाईपट्टू. 2 टाइम रेड आहे. पॉईंट घेऊन परतावं लागणार आहे. उजव्या बाजूच्या कॉर्नरला केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. रायडर बाद ठरतोय, पॉईंट मिळतोय साई भैरी संघ. सिद्धेश सावंत
योगेश करपटे याला बाद करण्याचा प्रयत्न सुगंध पासून सावध राखेलच्या सुगंधने यापूर्वी टॅकल केलं होतं या पुन्हा एकदा सुगंध यशस्वी करतोय रायडर सिटी सावंत बाद जबरदस्त कामगिरी परफेक्ट अँगल होईल पॉईंट मिळतो साई गजानन संघाला सिद्धेश सावंत पुन्हा एकदा क्रीडांगणाच्या बाहेर जातोय जबरदस्त कामगिरी जबरदस्त टॅकल आपण पाहतोय साई गजानन संघाकडून सलग अशा चढाई करताना संतोष पेटकर डिफेन्सिव्ह असा पवित्र घेतोय बापू तोडणकर तळाईपट्टीचा डावा बाजूचा कॉर्नर यावेळी 10 नंबर निर्धारण केलेला खेळाडू किरण कीर यावेळी जबरदस्त काम केली जाते चांगला प्रयत्न केला जातोय रायडर बाद करतोय पॉईंट मिळतोय साई बैरी संघाला 4-4 बरोबरीत चाललाय महत्वपूर्ण सामना पाटील साई गजानन संघ पहिला सामना बरोबरीत सोडवला होता त्यानंतर साई जिगर बरोबर विजयी ठरला होता तर साई बैरी संघामध्ये साई जिगर बरोबर साई बैरी संघ विजयी ठरला होता आणि साई ओम संघाबरोबर तो उपविजयी ठरला होता त्यामुळे हा सामना महत्वपूर्ण असणार आहे दोन्ही संघांसाठी आपलं तिकीट सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करण्यासाठी महत्वपूर्ण सामना चांगली लढत चांगली झुंज आपण पाहतोय दरम्यान सूरज कांबळे सलग अशा चढाई करताना यापूर्वी सेल्फ आउट झाला होता पाहूया यावेळी मात्र आपल्या संघासाठी पॉईंट मिळवतो का दोन अशी साखळी लावली जाते बाबू तोडणकर डाव्या बाजूचा कॉर्नर सांभाळतो चॅलेंज दिलं जातंय बाबू तोडणकर खोलवरती चढाई करण्याचा प्रयत्न बोनस प्लस 1 पॉईंट डॅश करण्याचा प्रयत्नासाठी गेलेला हा खेळाडू होता आत्महत्या ठरते यावेळी साई बैरी संघाच्या या खेळाडूकडून पॉईंट मिळेल मात्र साई गजानन संघाला योगेश उमरे 9 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू उजव्या बाजूने चढायला सुरुवात करेल 2-1 2-2 अशी फळी लावली जाते पूर्ण संघ क्रीडांगणामध्ये आपण पाहतोय दोन्ही बाजूला चांगल्या पद्धतीने इथे ठेवलं जात आहे मध्यरक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न होता सूरज कांबळेला लक्ष करण्याचा प्रयत्न होता रनिंग टच मध्ये बाद करण्याचा प्रयत्न होता यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचं पॉईंट मिळत नाही आपली चढाई पूर्ण करून क्रीडांमध्ये परत जातोय 5 मुळे क्रीडांगणात असेल आणि 8 नंबर जे सिद्धांत केलेला हा सुगंध पाटील चढाईसाठी आलाय 2-1-2 अशी फळी लावली जाते उजवा कॉर्नर डावा कॉर्नरवरती चढाई करतोय चांगल्या पदाला लिहिते आहे खोलवरती चढाई करावी लागणार पॉईंट साठी मात्र खोलवर चढाई करावी लागेल कारण यावेळी बोनस उपलब्ध नसणार आहे 5 मोरे क्रीडांगणात आणि बोनस साठी 6 ते 7 मोरे क्रीडांगणात असणं खूप गरजेचं असतं दरम्यान सुगंध पाटील आपली चढाई पूर्ण करण्याच्या समीप आहे मिडल लाईन वरती टाइम ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय पुन्हा एकदा थोडा टेक्निकली अडथळा निर्माण होतोय